चला सामना सुरू करा पंच. आपण सामना सुरुवात करा आणि चला कॉमेंटर जॉईन होते त्या ठिकाणी प्रथमेश ठाकूर आणि रोशन पाटील. चला या रोशन पाटील कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर 3 षटकांचा सामना आहे, महामुकाबला अंतिम सामना तुम्हाला पाहायला मिळाला. 3 ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला आपण पाहतो श्रेयस आणि दुसऱ्या बाजूला वीरू. सातपाटी क्रिकेट संघानं अक्षरशः ठाणे जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये हाहाकार माजवलाय. पालघर जिल्ह्यातून खरंतर येतात सातपाटी पालघर, पण ती त्याची दहिशत आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळते. गेल्या काही हंगामांमध्ये खरंतर या हंगामामध्ये जास्त इम्प्रेस केलंय. सातत्यपूर्वक खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल गोलंदाजी मार्कवरती नितेशला आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक पहिला. आउटफील्डमध्ये फक्त 2 फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतात. 3 षटकाचा आहे महामुकाबला. जो जिंकेल तो मात्र चॅम्पियनशिपचा प्रबळ दावेदार असेल. 2 जिल्हे एकमेकांच्या समोर, पण हा फटका क्या बात है, जबरदस्त फटका, पॉवर पॅक स्ट्रोक. बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. तर या ठिकाणी बघा मान्यवरांचं आगमन झालं. खरं तर बक्षीस समारंभासाठी वेळात वेळ काढून आपण ज्यांच्या हातून बात पाहत होतो मित्र, ज्यांच्या वतीने स्पर्धेला तब्बल 21,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झाले ते सन्मानित काटोई ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व आणि माजी सरपंच काशीनाथ शेठ पाटील साहेब यांचं आगमन झालंय. वेलकम दादा, वेलकम, स्वागत आहे. खरं तर बघा रात्रीचे ठीक 3:56 म्हणजे 4 वाजलेत दादा, तरी सुद्धा दादांची उपस्थिती. दादा मनपूर्वक स्वागत. खास निर्जय संघाला सपोर्ट करण्यासाठी, त्यांची मॅच पाहण्यासाठी दादा उपस्थित झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. तसं धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 7 वरती. कोला टाकला होता, बॅटची आतली काढा लागली फाईन लेग ऍक्शन मध्ये. तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट झाली आहे. धावसंख्या सिंगलने पुढे. टोटल स्कोर बोर्ड वरती आता आपण पाहतोय 8. खरंतर जवळपास 4 वाजत झाले, पण ऑनलाईन प्रेक्षकांची संख्या जर आपण पाहिली तरी देखील क्या बात आहे, क्या बात आहे. ऑनलाईन प्रेक्षक मोठ्या संख्येनं स्पर्धेसोबत जोडलेले तुम्हाला पाहायला मिळतील. चला नितेश पाटील गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतात. 3 चेंडूमध्ये 8 डाबा खर्च केला आतापर्यंत. पुढचा बॉल वीरूसाठी फॉलो केलाय. क्या बात आहे, अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. बाहेर होता ऑफ स्टंपच्या, त्याला बाहेरच पाठवलाय. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. शानदार चौकार. जबरदस्त टायमिंग होतं यापूर्वी, पण इथे मात्र काय घडलंय, जो चौकार लगारा होता त्याचं प्रत्युत्तर देत असताना आपण पाहतोय नितेश पाटीलच्या खात्यामध्ये विकेट. फलंदाज बाद. प्रशांत बघा निर्जय संघ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खेळ करतो आणि त्यांच्यासाठी विकेटच्या हॅट्रिक साठी ज्यांचं आत्ताच नुकताच आगमन झालं ते काटोई ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व आणि माजी सरपंच काशीनाथ दादा पाटील साहेबांच्या वतीनं 5,000 रुपयाचं प्राइज निर्जय संघाच्या गोलंदाजाला. तसला 1 चेंडू शिल्लक असेल या षटकातला. नवीन फलंदाज भाविक आला आणि प्रशांत पाटील जे निजेचे त्यांच्या वतीने देखील पारितोषिक आहे 1,500 रुपयांचं विकेट हॅट्रिकसाठी निजे संघाच्या गोलंदाजांना. पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या दिशेने चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. पहिल्या वरचा खेळ संपला. 12 आला धावफलकावरती. 1 विकेट इथे मात्र संपादित केली आहे.
12 धावा एका गड्याच्या बदलामध्ये. सन्मान होतो आमच्या सर्वांचे लाडके सन्मानित काशीनाथ दादा पाटील. बघा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचे दमदार आयोजक सन्माननीय राजदादा पाटील. बघा क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आहेत. आज निर्जय संघ कुठेही असो मग निर्जय संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे राजदादा पाटील. आपलं मनपूर्वक स्वागत. येस डेफिनेटली. आणि पहिल्या वर्ष केस संपलाय 12 धावा. तर मोहन पाटील साहेबांच्या वतीने देखील मोहन राघव पाटील साहेबांच्या वतीने बघा निर्जय संघाच्या गोलंदाजाला विकेटच्या हॅट्रिकला 2000 रुपयाचं प्राइज आहे. दादांकडून 5000 रुपयाचं प्राइज आहे. बघा कोणत्याही खेळाडूनं दादांच्या कटआउटला चेंडू डायरेक्ट हिट केला. अर्थात सर्वांचे लडके काशीनाथ दादा पाटील साहेब यांच्या कटआउटला चेंडू डायरेक्ट हिट झाला कोणत्याही खेळाडूनं तर त्याला 2000 रुपयाचं प्राइज अजय दादा पाटील यांच्या वतीनं सिनियर अजय दादा पाटील यांच्या वतीनं कटआउट हिटला 2000 रुपयाचं प्राइज. येस विकेटच्या हॅट्रिक साठी आमचे किरण दादा पाटील आयोजक यांच्या वतीने देखील 2000 रुपयाचं प्राइज दिले जाईल. म्हणजे एकूण जवळजवळ 7000 रुपयाचं प्राइज एकूण 9000 रुपयाचं प्राइज एक गोलंदाजाला दिलं जाईल. करम पाटील गोलंदाजी मार्क वरती या हंगामामध्ये भरपूर इम्प्रेस केलंय करम पाटीलनं. रफ्तार का सौदागर वेगावरती स्वारून नियंत्रित गोलंदाजी करण्याचं काम केले करम पाटीलनं या हंगामामध्ये. काय लाजबाब कामगिरी राहिली आहे या संपूर्ण हंगामामध्ये निर्जय संघासाठी. करण पाटील नामक या खेळाडूची सध्याच्या घडीला आपण पाहतोय अजूनही या मॅच मध्ये येणारे 5 चेंडू या षटकातले 3 षटकाचा करते सामने 7 चेंडू झालेले आहेत. चला करण वेळ जास्त घेत आपण मोठ्या रनपर्यंत करण पाटील तयार होत आहेत. हो गती प्रचंड होती आणि या गतीच्या जोरावरती विकेट देखील मिळवली. फलंदाज होतोय बाद. आणखी एक मोठा धक्का लागलाय बॅटिंग करताना सातपाटी पालकरला. सम्राट खरं तर राज ठाकरे साहेबांचे संगीत आपण ऐकलंय. राजूदादा पाटील आणखीच हे संगीत आपण ऐकलं. आणि सध्या व्यासपीठावरती बघा आपण पाहतोय स्पर्धेचे आयोजक आमचे सर्वांचे लाडके हेमंत दादा मडवी साहेब अत्यंत मेहनत घेतली. त्यानंतर आपण पाहतोय आमचे ज्यांच्या नावाने स्पर्धा आहे ते म्हणजे शिवादादा पाटील अत्यंत मेहनत. सचिनदादा पवार कौतुक करायला पाहिजे तुमची अत्यंत मेहनत राहिली. किरणदादा पाटील तुमचं कौतुक केलं पाहिजे तुमची अत्यंत मेहनत. आणि आमचे सातसाई सुप्रसिद्ध गोल्डन मॅन एक दिलदार व्यक्तिमत्व काय बक्षिसांची खैरात आज संपूर्ण रात्रभर केली त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. कारण पाटील गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय पुन्हा एकदा शिवाजी पाटील साहेब हिरामन शेठ पाटील हेमंत शेठ मडवी सचिनदादा पवार अलंकार मडवी प्रकाश मडवी किरण पाटील देवीदास हिलाल शुभम पाटील जयवंत हिलाल कावराम शेठ असतील आमचे सुनील हिलाल सागर मडवी प्रवीण पवार मारुती गोंधळी या सर्वांची भरपूर मेहनत खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. तर सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. करम पाटील गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतो. चला वेळ थोडा कमी खर्च करा. यावेळेस फक्त हलक्या हातानं दिशा दिले चेंडूला ऑफसाईड रिजामध्ये कव्हरला बॉल सिंगल कंप्लीट सेकंडसाठी पलटतील का नाही. एका धावेमध्ये समाधान मानावं लागतं. धावसंख्या सिंगलने पुढे आता टोटल 13 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला 13 रन्स ऑन बोर्ड 13 धावा धावफलकावरती लागतायत. कारण खूप इम्प्रेस केलं आतापर्यंत पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च केले 1 विकेट. प्रचंडदा पाटील निर्जेगाव यांच्याकडून बघा 2 विकेट घेतले तर 1000 आणि विकेटचे अटॅक घेतले तर 1500 रुपयाचं प्राइज दिले जाईल. व्यासपीठावरती
4 वाजून गेलेत खरं तर तरी देखील मोठ्या प्रमाणावरती मान्यवर तुम्हाला पाहायला मिळते. हे क्रिकेटचं प्रेम आहे, या स्पर्धेवरती प्रेम आहे. खऱ्या अर्थाने क्रिकेटला धर्म मानणारे सर्व व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावरती आपण पाहतोय. 2 बॅक टू बॅक सिंगल आपण पाहतोय कारण पाटील चांगली गोलंदाजी करतोय. एक लयबद्ध गोलंदाजी, शिस्तबद्ध गोलंदाजी जायचं आपल्याला पाहायला मिळते. डिसिप्लिन बॉलिंग ज्याला म्हटलं जातं. सुपर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बाय करण पाटील. सन्माननीय गोपीनाथ शांताराम पाटील निर्जेगाव यांच्याकडून विकेटच्या हॅट्रिकला 5,000 रुपयाचं प्राइज आहे. क्या बात आहे. लाऊड अपील पण पंच मात्र सहमत नाही आहेत, सहमती दर्शवत नाहीत. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव पाहतोय. धावसंख्या पुढे आता 15 वरती 15 ऑन बोर्ड. स्टील 1 टू गो. येस कारण हीच सर्वांना अपेक्षा की हा चेंडू योग्य टप्प्यावरती आला तर पूर्णपणे अंतिम षटकामध्ये दबाव वाढेल सातपाटी पालघर या संघावर. हो 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 ऑन साइडला. आता मात्र आपण पाहतोय मोठ्या धावांचा पर्यंत पाठलागताना करायचं खरं तर मोठी आणि त्यासाठी शेवटच्या बॉलवरती षटका ठोकला गेलाय. धावा झालेत 21, षटक संपन्न 2. तर 2 षटकाचा काही संपन्न झाला. 21 धावा धापलकावरती. गोलंदाजी मार्क वरती आता केतन पाटील आपण पाहणार आहोत. शेवटचा अंतिम षटक. चला केतन पाटील सराव थांबवा आपण आता, विनंती आहे. बराच उशीर झालाय. 6 चेंडूचा कॅशिलक या सत्रातला आपण पाहतोय. बेल्स लाईट होत आहेत. चला लगेच वळतोय मी पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. 21 धावा. हो दूर ठेवलाय. डॉट बॉलचा इशारा पंच करतायत. कोणत्याही प्रकारची धाव ते मिळणार नाही. आणि सध्याच्या कडे जर आपण पाहिलं तर अवघ्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या षटकातला. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांची संख्या काही केल्या कमी होत नाहीये. ऑनलाईन बघा प्रशांतदा पाटील यांचं एटीएम खुलं दिलंय. 2 लगातार विकेट घेतले तर 2,000 रुपये आणि विकेट हॅट्रिक घेतली तर 3,000 रुपये. प्रशांतदा आपलं स्वागत आहे. नेजे संघाला सपोर्ट भरपूर मोठा आहे. बघा शेकोटी पेटवले प्लीज. आपण शेवटची मॅच आहे, सहकार्य करा. एवढी पण थंडी नाहीये, प्लीज सहकार्य करा. तिसऱ्याला धावसंख्या झालेल्या त्या 22 22 धावा झाल्या धावफलकावरती. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा केतन पाटील. हो धीम्या गतीचा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. गतीमध्ये पूर्णपणे परिवर्तन केलं. बीट केले गतीने. स्लोअर वनचं अस्त्र बाहेर काढलं. फलंदाज फक्त आणि फक्त जिथे चेंडू टप्पा पडला तिकडे त्या टप्प्याकडे त्या स्पॉटकडे बघतच राहिले. डॉट बॉलची समाप्ती. स्टील 3 टू गो. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. यावेळेस देखील आणखीन एक चांगला चेंडू आपण पाहतोय. क्या बात है. लाजवाब गोलंदाजी, अचूक भेदक, आक्रमक गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. व्हॉट अ सुपर बॉलिंग. बघा आता शेवटचे 2 बॉल आहेत आणि 2 विकेट घेतले तर 4,000चं प्राइज. प्रशांतदा नेजे बघा दमदार व्यक्तिमत्व. क्या बात है. बक्षिसांची खैरात. आणि या गोष्टीचा आम्ही अगदी पहिल्या रजनीपासून उल्लेख केला की भाई यहाँ पर ऑटो से नहीं नोटिस से बात होती है. ये प्रतियोगिता सरपंच चषक ही प्रतियोगिता उसाटणी की आहे. आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेमध्ये ओठांनी नाही नोटांनी बोललं जातं. फक्त आणि फक्त पैशांची बोलीभाषा चालते या स्पर्धेमध्ये. बक्षिसांची खैरात असलेली स्पर्धा आपण पाहतोय. सरपंच चषक उसाटणे 2025. बघा आता शेवटचा विकेट जर घेतलं तरी
खरं तर आपण पाहतो या ठिकाणी आमचे राजदादा पाटील यांच्याकडून 5,000 रुपये आहेत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचे दमदार आयोजक राजदादा पाटील यांच्याकडून 5,000 रुपये या शेवटच्या विकेटला. शेवटचा बॉल गोलंदाज तयार केतन पाटील. हो हो वॉट बॉलिंग, वॉट सुपर बॉलिंग. आपण पाहतोय ज्या प्रकारे गोलंदाजी केली अंतिम षटकामध्ये केतन पाटीलनं. टाळ्या वाजल्या पाहिजेत मैदानाच्या चारी बाजूंनी, कारण आपण पाहतोय लाजवाब गोलंदाजी, अविश्वसनीय स्पेल राहिला. फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली आणि एक विकेट जी आली ती रनआउटच्या स्वरूपात. क्या बात आहे. डाव संपला पहिला डावाच्या समाप्तीनंतर 23 झालं. सन्माननीय रवींद्र दिघे यांचा सन्मान केला जाईल बघा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. रवींद्र दिघे साहेब. बघा आमचे भाऊजेत. खरं तर रवींद्र दिघे साहेबांचं कौतुक करायला पाहिजे. खूप मेहनत संपूर्ण बघा गेली 6 रात्र दादा जेवण बनवण्याचं त्यांनी काम केले. उत्कृष्ट त्यांच्या हाताला चव आहे. कोणत्याही हॉटेलमध्ये जेवण मिळणार नाही दादा. खास काशीनाथ दादा खरं तर कौतुक केलं पाहिजे. एवढी सुंदर हाताला चव आहे ना, कोणत्याही हॉटेलमध्ये तुम्हाला अशा प्रकारचं जेवण मिळणार नाही, कुठेही मिळणार नाही. मी तर चॅलेंज करतो कोणत्याही धाब्यावरती जा, कारण आम्ही 6 दिवसामध्ये पाहिलं. अगदी सुंदर. कौतुक करू आम्ही दादांचं. थँक्यू सो मच आमचे छोटे महागुरू योगीजी मडवी सर, सिद्धी करवले. थँक्यू सो मच प्रतिमेजी ठाकूर सर नेतेवळी. प्रेक्षक महाबाप नमस्कार, सत श्री अकाल, आदाब. क्रिकेट लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहत आहात क्रिकेट रणसंग्राम, रहा एक पाऊल पुढे. क्रिकेट युवा नवे पर्व, युवा सर्व, ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ यानं साकारलेलं हे क्रिकेटचं नंदनवन, अर्थातच विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ उसाटणे आयोजित प्रकाश होतातील नाईट क्रिकेटची आपण स्पर्धा पाहतो. सरपंच चषकाचा हा सुपर मंच, कोण मारेल इथे विजय पंच. 24 धावेची गरज याच्यासाठी केला होता टहास की शेवट गोड व्हावा. शेवट गोड झालाय. सरपंच चषक 2025 सन्मान्य श्री सरपंच उसाटणे शिवाजीदादा पाटील यांच्या माध्यमातून प्रकाश होतातील नाईट स्पर्धा आणि हा शेवटचा सामना. बघा केतनसाठी आता प्राइज लागले गेलेत आमचे राजदादा पाटील यांच्या वतीनं. प्रत्येक चौकार किंवा षटकात त्याने ठोकला तर 1,000 रुपयाचं प्राइज. खरं तर 1001 कट्टर मथुर पॅन्ट. आज राहुल दादांची एंट्री झाली, मथुरचं देखील एंट्री झाली आणि राजदादा म्हटलं की कट्टर मथुर फॅन आहेत आणि नक्कीच त्यांचं प्राइस बघा एका विकेटसाठी आणि एका षटकारा किंवा एका चौकारासाठी 1,001 रुपयाचं प्राइस. पर्व क्रमांक 2 सक्सेसफुल आणि कामयाब पर्व पाहायला मिळतोय. उसाटणे ग्रामवासियांनी विठ्ठल रखुमाई मित्रमंडळाने हे जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न सत्यामध्ये उतरलं. प्रत्येक आयोजकाला वाटतं की आपली स्पर्धा नामांकित व्हावी आणि हो, या गावची ही स्पर्धा नामांकित झाली. या स्पर्धेची चर्चा साता समुद्रापार म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये पण झाली, कारण पालघर जिल्ह्याचा इथे सातपाटी संघ मैदानामध्ये खेळतोय. सन्माननीय मोहनजी राघो पाटील निळजे यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकार, 2,000 रुपयाचं कॅश प्राइस इथे दत्तांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 24 धावांचं टार्गेट. मॅच ऑन. सामना सुरू होतोय. प्रेक्षकांना विनंती आहे दोन्ही संघांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊन देत, कारण हा अंतिम सामना आहे. पाहुणे मंडळी सामन्याचा आनंद घेत आहेत आणि मॅच ऑन. 24 धावांची गरज येणाऱ्या 18 बॉलमध्ये. क्रिकेट खेळाची रंगत पाहुण्यांच्या संगत पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. मेगा फायनलचा आपण सामना पाहतो आणि खेळाचं उत्तरार्ध जिथे जिंकण्यासाठी अगदी 24 धावसंख्येची आवश्यकता आहे. मेगा फायनलमध्ये संघ खेळत आहेत. सातपाडी संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना अगदी निळजे. येस, केतन पाटीलचा मी निश्चित इथे वर्णन करेल. त्या केतन पाटीलने सर्वांची मनं जिंकली. लास्ट ओव्हरमध्ये केतन पाटीलने 2 धावा दिल्या आणि 0 विकेट. काय जबरदस्त गोलंदाजी केली. तो मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला आणि धावांचं अंतर तुम्ही थोडं बघा. लगातार 3 बॉल 3 चौकार टोकले तर 2,000 रुपये आणि लगातार 3 बॉल 3 षटकार टोकले तर 3,000 रुपयाचं प्राइज. प्रशांत दादा पाटील नेजे
अगदी मोहन राघव पाटील यांच्याकडून 2000 रुपये. अशा प्रकारे 5000चं प्राइज या ठिकाणी खेळाडूंना दिलं जाईल. निर्जय संघाला बिग सपोर्ट आहे खरं तर. नितीन दादा पाटील निर्जय या संघाला, या खेळाडूला प्रत्येक चौकऱ्याला 500 आणि षटकऱ्याला 1000. राजदादा सकाळचे 4:15 वाजलेत आणि निलजेकर जागे आहेत. निलजेच्या आमचे पाहुणे त्यांच्या खेळाडूंना मोटिवेट करतायत आणि मला वाटतं उद्यापासून नितीन दादा पाटील यांच्याकडून खरं ते प्राइज आहे बघा. एक चौकार 500 आणि एक षटकर 1000. अशा प्रकारे नितीन दादा पाटील यांच्या वतीने प्राइज लावण्यात आलेले. एकूण प्राइस पाहिली तर भरपूर मोठी आहे. फलंदाजांना संधी. बॉल तयार. लेफ्ट हँड बॅटर. बघा लगातार 3 बॉल 3 चौकार किंवा लगातार 3 बॉल 3 षटकार जर मारले तर काटेई ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय काशीनाथ दादा पाटील साहेबांच्या वतीनं 5000 रुपये खेळाडूला देण्यात येणार आहेत. बक्षिसांची खैरात रात्रीचे ठीक 4:15 झालीत आणि बघा तरी सुद्धा बक्षिसांची भरपूर प्राइज या ठिकाणी लावली गेली आहेत. वाह क्या बात आहे. सबसे ग्रेट काशीनाथ शेठ यांच्या माध्यमातून हा धनादेश पाहायला मिळतो. आणि निश्चित काशीनाथ साहेबांनी इथे भरपूर मोठी कॅश प्राइज लावली आहे. कारण निलजे संघाचे ते पाठीराखे देखील आहेत, परंतु काटेचे सरपंच जरी असले आपल्या कल्याण डोंबिवलीचा संघ आणि त्याला ते सपोर्ट करण्यासाठी आलेत. किती बघा पाहुण्यांची आणि प्रेक्षकांची तुफान गर्दी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. निलजे संघाचा खेळ अप्रतिम ठरला आणि पाहता पाहता हा संघ फायनलमध्ये गेला. हे एफर्ट होते खास करून केतन असतील, नितेश आणि करण अशा अनेक खेळाडूंचे त्याच्या परफॉर्मन्समुळे हा संघ पुढे गेलाय. बघा दादानी सांगितलं की निर्जय संघाला सपोर्ट नाही, त्यांनी क्रिकेटला नेहमी सपोर्ट केलाय. बॉलला पाठवलाय यावेळी स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, सरळ सीमारेखा बाहेर षटकार. मथुर म्हटलं की दादाचा पसंद आहे संगीत. आणि बघा दादाने आम्हाला सांगितलं कृष्णा दादा पाटील यांनी की आम्ही निर्जय संघालाच नाही तर क्रिकेटला सपोर्ट करतो, त्यामुळे विकेटची हॅट्रिक जरी मारली तरी 3000चं प्राइज सातपाडी संघाला. नक्कीच क्रिकेटला भगवंताप्रमाणे पूजणारे व्यक्तिमत्व सन्माननीय काशीनाथ शेठ पाटील यांच्या माध्यमातून पूर्णपणे मोटिवेट केलं जातं. षटकाराने धाव फलकावरती 8 धावा. धावांचं अंतर थोडं कमी होणार. षटकार मारलाय केतन पाटीलने. हो, केतन पाटीलची बॉलिंग चांगली ठरली. त्याने बॉलिंगमध्ये 2 धावा दिल्या आणि बॅटिंगमध्ये तो षटकार देखील मारतो. काय अफलातून फलंदाज आहे केतन. ऑलराऊंडर, अष्टपैलू काय असतो याचं उत्तम उदाहरण केतन पाटीलने ते दाखवलंय. शेवटचा एक बॉल. गोलंदाज सज्ज वीरेंद्र बाबरे. फुलर लेनचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. मिड ऑन समोर आहे. पंचांचा सिग्नल. नो बॉल. ओव्हर स्टेपिंग. नो बॉल. निलजेकर जागे झाले. जागते राहो. नक्कीच त्यांचाही जागता पहारा पाहायला मिळतो. अगदी साखर झोपेचा कालखंड आहे. काही स्पर्धेमध्ये अगदी मंच खाली असतो, परंतु इथे मंच अगदी गुलमोहराप्रमाणे फुललंय. ही खासियत आहे संपूर्ण उसाट निवासियांची, संपूर्ण आयोजकांची. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आपण सामना सुरू करायचा आहे. क्या मॅच आहे. काय सामना रंगलाय बघा. जबरदस्त सामना. आणि एका बाजूला केतन आपला किल्ला लढवतोय आणि विशाल त्याला साथ देतोय. आतापर्यंत 10 आपण पाहिले आणि नो बॉल नंतर फ्रेड चेंडू येणार. दोन्ही संघ आपली मोहीम फत्ते करण्यासाठी आपले वेगवेगळे पत्ते आता समोर टाकताय, कारण जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची आवश्यकता आहे. अगदी दोन्ही विभक्त संघ आज क्रिकेटच्या सारीपाटावरती आमने सामने खेळत आहेत. क्या बात आहे. संघर्ष रडवतो पण तुमचं आयुष्य घडवतो. आणि संघर्ष करताना आपण केतन विशालला पाहतोय. का अफलातून A1 जोडे मित्रांनो. ओपनिंग पेअर मात्र मैदानामध्ये धमाका करतोय. फ्री हिट बॉल. शॉर्ट बॉल हुक केला. लॉफ्टेड फटका आउट ऑफ द पार्क इनटू द फॅन्स. दर्जेदार निलजेकर ठोकतोय षटकार. नाव गाजे खेळाडू निलजे, अर्थातच पवार की पावर. विशाल फटका पवारच्या बॅटमधून. निलजेकर जागे झालेत आणि हो, निलजेकर ही या मॅच मध्ये चॅम्पियन बनवू शकतात. दाखवलं त्याने. धाव फलकावरती 16 धावा. क्या बात आहे. पाहते अगदी आमच्या डाव्या बाजूला सन्मान्य श्री राजूदादा पाटील यांचा कटआउट पाहतो. सन्माननीय माननीय आमदार, एक दमदार व्यक्तिमत्व. आणि राजूदादा
हे मला वाटतं सर्वाधिक व्हायरल गाणं युट्यूबवरती आतापर्यंत आहे. नक्कीच पूर्णपणे प्रकाश झोतामध्ये असणारे हे व्यक्तिमत्व अगदी राजसाहेबांचे मोठे ऋणानुबंध असलेले एक अवलिया व्यक्तिमत्व सन्माननीय राजू दादा, ज्यांना दादा हे आपुलकीने म्हटलं जातं. आणि त्यांच्या सभेत आपण पाहिलं अध्यक्ष कल्याण डोंबिवली टेनिस क्रिकेट असोसिएशन श्री विनोद शेठ पाटील साहेबांचं देखील आपण कटआउट पाहतो. त्यांचं देखील मी स्वागत करेन. परंतु मैदानाकडे जाऊया. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे फलंदाजसाठी. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, आता येणारे 12 चेंडू आणि कंपल्सरी 8 धावेची गरज. प्रवीण सर, अगदी सर्वात उलटफेर अगदी या लढतीमध्ये पाहायला मिळतो. अनेकांनी भाकीत वर्तवली होती की सातपाडी या संघ या स्पर्धेची चॅम्पियन, परंतु इथे निळीचे संघ सुद्धा फाईट देतो. सामना बाकी आहे, अजून कोणी जिंकला नाही. काही घडू शकतो, कारण सातपाडी संघाने बांबड डोंगरीला पराभूत केलं, सातपाडी संघाने गोरसई बहला पराभूत केलं. हा देखील ताकदवर संघ आहे. निळजे संघ आताही सेफ नाहीये, परंतु 12 चेंडू 8 आणि बॉलिंगसाठी आलाय सातपाडी पालघर जिल्ह्याचा सुमित मात्रे. बॉलिंग व सज्ज. पहिला बॉल, परफेक्ट यॉर्कर, समोर मारण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, व्हेरी क्लोज. तिसऱ्या पंचांना रेफर केला इथे आणि तो रनआउटसाठी रेफर केला पंचाने. टी व्ही अंपायरला कॉल दिलाय. पाहूया मैदानामध्ये काय घडलं. ज्याप्रमाणे एक पहिला धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला होता आणि तिथे प्रॉपिंग क्रीजमध्ये आपण रनआउट होताना पाहिलं, परंतु आहे की नाही याचं उत्तर तुम्हाला मिळेल. नॉट आउट. अगदी सेफली आखाडो पोहोचलाय आणि सांगतात निलजेकर, अजयजी पाटील सांगतात पोहोचलाय. क्या बात आहे. जबरदस्त स्पर्धा. सरपंच चषक 1 लाख रुपये जिंकण्याची संधी. या रात्रीमध्ये सकाळच्या सत्रात लखपती कोण बनणार आणि या दिवसाची सुरुवात करणार पाहायला मिळेल. लाखाची स्पर्धा अगदी जिंकण्यासाठी दोन्ही संघ आतुर आहेत आणि घरी जाईपर्यंत अगदी 7-7:30 सकाळ होणार आहे. नाही, ही स्पर्धा म्हटलेला रोशन लाख रुपये जरी प्राइज असले तरी आजचे खेळाडू पैशासाठी खेळत नाही, स्वतःसाठी खेळत नाही, खेळतात आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी. आणि जो प्रेक्षक वर्ग इथे आलाय, डोळ्यात तेल टाकून सामने पाहतो, त्या प्रत्येक प्रेक्षकांसाठी हे खेळाडू खेळतायत. बघा, जिथे चौकार आला निलजेकरांनी टाळ्या वाजवल्या आणि जिथे विकेट आले तिथे सातपाटी संघाने टाळ्या वाजवल्या. नक्कीच टाळ्यांचा गजर पाहतो. पुरस्कर्त्यांचे कौतुक होणे रास्त. अगदी सन्माननीय काशीनाथ शेठ पाटील अगदी पूर्णपणे सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत ते या मंचकावरती पाहायला मिळतात. हो हो, अगदी झडप घातली जाते, छलांग लावली, चांगली फिल्डिंग. फायनल आहे आणि प्रशांत quality- पाटील यांच्या वतीने बघा चौकार आणि षटकारासाठी आता 2000 रुपयाचं प्राइज दिलं जाते. क्या बात आहे. क्वालिटी बघली फिल्डिंग मध्ये, कारण फायनलचा सामना आहे. डाय खाली खेळाडूने चेंडू 3 धावा वाचवल्या आणि फक्त एकच पेलेल. धाव फलकावरती 18 धावा, 24 चं आपण टार्गेट पाहिलं. आता जिंकण्यासाठी फक्त 1 षटकार पाहिजे. 10 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता. क्रिकेट मैफिल आज संपूर्ण रात्रीमध्ये पाहिली. इथून चॅम्पियन कोण याकडे पाहिलं जातं. ओहो, प्रहार केलाय आपल्याच फॉलो मध्ये झेल पकडण्याची नामी संधी, संधीचं सोनं काढोबात. बघा, टीम निर्जय संघाने चॅम्पियनशिप पटकावलं. तो गिरीधर पाटील माजी सरपंच आणि अध्यक्ष त्यांच्या वतीनं संघाला 5000 रुपयाचं प्राइज दिलं जाईल. अगदी चॅम्पियन झालं तर 2000चं प्राइज यांच्या वतीने देखील आलेलं आहे. क्या बात आहे. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 षटकार पाहिजे आणि जबरदस्त सामना ते रंगताना पाहतो. रोमांचक सामना. प्रेक्षकांना हेच सामने पाहायला आवडतात. हाय व्होल्टेज ड्रामा. 9 चेंडू 6. फक्त एक मोठा फटका या सामन्याचं प्रतिबिंब उमटवेल, परंतु टीम सातपाडी संघ सुद्धा आटापिटा करते जिंकण्यासाठी. निलजे संघाचा मैदानामध्ये उतरलाय ट्रम्प कार्ड नितेश पाटील, ज्याने आज सर्वाधिक जास्त कॅश प्राइज जिंकली तो हा खेळाडू नितेश पाटील, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये 3.5 पेक्षा अधिक कॅच जिंकली आणि दुसऱ्या सामन्यामध्ये देखील भरपूर पारितोषिक जिंकलेत. 9 चेंडू 6. फिनिश होणार का MS धोनी स्टाईलने षटकार मारून की गोलंदाज कमबॅक करणार? काही घडू शकतो, कारण की पालघर जिल्ह्याचा संघ सातपाटी तो देखील इथे कमी नाही. रोशन, सामना अटीतटीचा आणि सामना रंगतदार अवस्थेमध्ये. 9 चेंडू 6 ची गरज. परफेक्ट यॉर्कर बॅटच्या बुंद्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न. ऑन साईडला हलक्या हाताने ड्राईव्ह केला, फटका. डिफेन्स सन्मान दिला
आणि फक्त सिंगल. तगडा सामना पाहतो. अगदी 8 चेंडू अंतिम टप्प्यामध्ये 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. अगदी एक मोठा फटका खूप काही सांगून जाईल आणि बॉलिंग ट्रॅक वरती आता गणित चेंज करण्याचा मनसुबा आखलाय सुमित म्हात्रेनं. तर या ठिकाणी बघा निलचे संघ चॅम्पियनशिप पटकावलं. तर या ठिकाणी काटाई ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व आणि क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व काशीनाथ दादा पाटील यांच्या वतीनं 12ही काढून 1,000 रुपये अर्थात 12,000 रुपयाचं प्राइज. वा क्या बात आहे. बक्षिसांची अगदी खैरात पाहतो. टाल्यांचा गजर पाहतो. अंतिम टप्प्यामध्ये विजयश्री कोण जिंकेल. 8 चेंडू 5. विशाल पवार चेंडूला डिफेन्स मोड मध्ये घेतो. ऑन साइडला फ्लिक केलाय बॉलला. बॅकवर्ड पॉइंट कडे गल्लीकडे बॉल गेलाय आणि तिथे फक्त एकच धाव. क्या बात आहे. परफेक्ट थ्रो. प्रॉपर टायमिंगने चा वापर केला. यस सिनियर अजय दादा पाटील यांच्याकडून देखील सामना जिंकला तर 2,000चं प्राइज आहे. 7 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता. हाही चेंडू तितकाच इम्पॉर्टंट. इथे डॉट आला तर काहीसा दबाव छोडण्याचा प्रयत्न असेल सातपाडी संघाच्या माध्यमातून निळजेला, परंतु इथे एखादा मोठा फटका विजय महोत्सव. अंतिम चेंडू. 7 चेंडू 4ची गरज. सुमित म्हात्रे 5 चेंडू मध्ये 4 रन 1 विकेट घेणारा हा गोलंदाज. रनअप बघा सर्कलच्या खूपच बाहेरून आणि भरपूर मोठ्या पावलांचा रनअप. वेगवान बॉलर. एक चौकार पाहिजे. कट केला बॉलला. पॉइंट कडे बॉल जातो. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एकच धाव. शतक समाप्त 2. 12 चेंडूचा खेळ संपलाय. धाव फलकावरती आता समीकरण उडलंय. येणारे 6 बॉल आणि कंपल्सरी 3 धावा चॅम्पियन बनण्यासाठी निलजे संघाला करायचे आहेत. चॅम्पियन कोण होणार, अजिंक्यपद कोण जिंकणार याकडे पाहिलं जातं. अगदी दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. दोन्ही संघ सांगतायत आ देखे जरा किसमें है कितना दम. कोण असेल या सामन्याचा बाजीराव सिंगम. डेफिनेटली जो जीता वो सिकंदर, जो हारा वो मैदान से बाहर और रनर अप. आणि त्यामुळे चॅम्पियनला रोशन नेहमी विचारलं जातं चंद्रावरती पहिला पाऊल कोणी ठेवला तर नील आर्मस्ट्रॉंग. त्यामुळे पहिला नंबर खूप महत्वाचा असतो आणि या स्पर्धेमध्ये 1,00,000 रुपयाची धनराशी कमवण्याची संधी देखील मिळेल. अगदी नागझरीकर कोणाची वाट पाहत आहेत हे सुद्धा मोठा प्रश्नचिन्ह आहे. नागझरीसाठी दुग्ध शर्करा योग असेल आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त त्याने देखील भारताचा ध्वज हातामध्ये घेतलाय. त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. रिपब्लिकन डे ऑफ इंडिया 76वा प्रजासत्ताक दिन आपण पाहिला. भारत हा लोकशाही देश आहे आणि लोकशाही देशाच्या माध्यमातून आपण हा गणतंत्र दिवस साजरा केला. 7 चेंडू 3 धावेची गरज. काही घडू शकतो मित्रांनो. हा क्रिकेट आहे. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, ज्याप्रमाणे क्रिकेट रंग बदलतो, त्याप्रमाणे पॉलिटिक्स रंग बदलतो. त्यामुळे हा सामना देखील रंग बदलणार. गोलंदाजीला आलाय गोलंदाज श्रेयस देव. 6 बॉल 3. श्रेयस देव अगदी 1,00,000ची ठेव आहे ती तुम्हाला मिळेल. कोण जिंकणार ही लाखाची स्पर्धा. हलवार पद्धतीने खेळलाय. व्हॉट अ मॅच. काय सामना घडलाय. रफ अँड टफ आणि मेगा फायनलचा सामना कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण इथे पाहायला मिळतं. अंतिम टप्प्यामध्ये 5 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. मेगा फायनल याचं उत्तर दोन्ही संघाने दिलं. हो ही फायनलची मॅच आहे आणि चॅम्पियन बनण्यासाठी किती मेहनत करतात खेळाडू आणि सरपंच चषकाची ही स्पर्धा सर्वांना आठवण राहील. 5 चेंडू 3 धावेची गरज. समोर मारला विनिंग फटका. ओहो चॅम्पियन निलजे.
सन्माननीय काशीनाथ दादा पाटील यांच्या वतीने 12 खेळाडूंना 1,000 रुपये अर्थात 12,000 रुपयाचं प्राइज निर्जय संघाला आलंय आणि या सरपंच चषकाचा चॅम्पियन संघ राहिलाय जय हनुमान नेजे संघ अभिनंदन आणि सेकंड रनरअप संघ आपण पाहिलं तर सातपाडी संघ तृतीय क्रमांक शिवकृपा नागझरी संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी या ठिकाणी वहाल संघ आणि 5व्या क्रमांकाचा मानकरी बुर्दू संघ अशा प्रकारे 5 संघ विजेते राहिले लगेचच आपण बक्षीस समारंभ या ठिकाणी